मार्गावर झालेल्या भीषण अपघातात 11 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असतानाच या दुर्घटनेतून कोणताही धडा न घेतल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. अपघातानंतर काही दिवसही उलटले नाहीत तरीही कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातून भिवंडी, पडघा आणि श्री मलंगडच्या दिशेने जाणाऱ्या शेअर टॅक्सी आणि 6 आसनी वाहनांमध्ये अजूनही उघडपणे ओव्हरलोडिंग सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. क्षमता केवळ 6 ते 7 प्रवाशांची असताना या वाहनांमध्ये सर्रास 8 ते 12 प्रवासी कोंबले जात आहेत. काही ठिकाणी तर लहान मुलांना मांडीवर बसवून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही सुरक्षितता न देता प्रवास करावा लागत आहे. जीव धोक्यात घालून सुरू असलेला हा प्रवास प्रवाशांसाठी अक्षरशः मृत्यूशी झुंज ठरत आहे. स्थानिकांच्या मते सकाळी आणि संध्याकाळी पीक अवर्समध्ये ही परिस्थिती अधिक भीषण बनते. प्रवाशांची संख्या जास्त असल्याचा फायदा घेत चालक जाणीवपूर्वक जास्त पैसे कमवण्यासाठी ओव्हरलोडिंग करत असल्याचा आरोपही केला जातोय. या पार्श्वभूमीवर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी याकडे आतापर्यंत दुर्लक्ष का केलं. अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नसल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. काहींनी तर थेट आरोप केला आहे की किरकोळ कारवाई करून किंवा चिरीमिरी घेऊन हे प्रकार दुर्लक्षित केले जात होते. दरम्यान अपघातानंतर वाढत्या दबावामुळे कल्याण वाहतूक पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. स्टेशन परिसरात विशेष पथके तैनात करण्यात आली असून ओव्हरसीट प्रवासी नेणाऱ्या वाहनांवर सकाळपासूनच धडक कारवाई सुरू करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर 10 ते 12,000 रुपयांपर्यंतचा दंड ठोठवण्यात येतोय. विशेष म्हणजे हा दंड आता जागेवर भरता येणार नसून संबंधित चालकांना न्यायालयात जाऊनच दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असलं तरी ही कारवाई किती दिवस टिकणार हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान 11 जणांचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागं झालं का असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी केवळ तात्पुरती कारवाई न करता दीर्घकालीन उपाययोजना राबवणे अत्यावश्यक असल्याचं मत व्यक्त केलं जातंय. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, कल्याण.